सो हॅलो पब्लिक, वेलकम टू आवर नेक्स्ट मिनी ब्लॉग इन इस्रायल. सो आज आपण निघालो आहोत ॲशडॉद या सिटीमध्ये, जे की आमच्या इथून जवळपास 22 ते 23 किलोमीटर या डिस्टन्सवरती आहे. सो इथून आम्ही 212 नंबरची बस पकडून निघालो आहोत. हे तुम्ही ते बघू शकता, काही बसमधून जे मी व्हिडिओ कॅप्चर केलेत. अँड देन फायनली आपण ॲशडॉद सेंट्रल बस स्टेशनवरती पोहोचलो आहोत. हे काही बसच्या सराउंडिंगचे काही सीन आहेत. आणि ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, जे की ॲशडॉद यामा फोर्ट, हे इथून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे. सो अनफॉर्च्युनेटली आपल्याला बाय वॉकिंगच जावं लागणार तिकडे. सो आम्ही निघालो होतो आणि इथे तुम्ही ते बघू शकता. आपण जस्ट एंटर केलं आहे त्या एरियामध्ये. हा सगळा पार्किंगचा एरिया आहे. आणि फायनली आम्ही जो यामा फोर्ट आहे तिथे पोहोचलो आहोत. दिस इज ॲशडॉद सी फोर्ट. इट इज अन आर्किओलॉजिकल साईट ऑन द मेडिटेरेनियन कोस्ट ऑफ द इस्रायल. तुम्हाला यामागची थोडी हिस्ट्री सांगतो. ॲशडॉद याम फोर्ट हे 8th सेंचुरीमध्ये उमायड्यांनी बिल्ड केलं होतं ॲज अ पार्ट ऑफ कोस्टल डिफेन्स सिस्टीम. तेव्हा याचं नाव होतं कलात अल्मिना, म्हणजेच की बंदरांचा किल्ला. परंतु काही काळानंतर भूकंपामध्ये याचा नाश झाला. मग नंतर पुन्हा 12th सेंचुरीमध्ये क्रुसेडर्सनी रिस्टॅब्लिश केलं आणि याला कॅस्टलम बेरॉट असे नाव दिलं. पुढे जाऊन जेव्हा इथे एक्सकॅव्हेशन करण्यात आलं, तेव्हा उमय्यद ते क्रुसेडर्स या काळातील इथे काही पुरावे सापडले गेले. तो अशी थोडी ह्या फोर्टच्या मागची हिस्ट्री आहे, ॲशडॉद याम फोर्ट. तो अशा प्रकारे आम्ही इस्रायलमधील एक हिस्टॉरिकल प्लेस कंप्लीट केलं, फिरून घेतलं आम्ही खूप सारं. आणि देन रिटर्न निघालो, कारण आज फ्रायडे असल्यामुळे आम्हाला बस पकडायला लागते दुपारी. सो आम्ही निघालो.